नमस्कार प्रेक्षक हो, तर कशा आहात सगळे? मस्त ना? तर मी कोमल आणि तुम्ही बघताय कोमल बोलते मनापासून हा यूट्यूब चॅनेल. तर तुमचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला सांगणार आहे अशी एक छान स्टोरी, कथा, काहीही समजू शकता, पण मनापासून ऐका, कारण ती तशी इंटरेस्टिंग असणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. त्या कथेचं नाव काय आहे तर पावसातलं प्रेम. पाऊस सुरू झाला होता. शहराच्या रस्त्यांवर ओलसर वारा आणि ओल्या जमिनीचा सुगंध पसरला होता. अवनी नेहमीसारखी कॉलेज संपून बस स्टॉपकडे चालली होती. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं होतं. ते नेमकं काय? तिच्यासमोर एक मुलगा उभा होता. आर्यन, हातात गिटार, पावसात भिजलेला आणि ओठांवर हलकीशी स्मितरेषा. हे बघून तिच्या मनात असं काहीतरी आलं की म्हणजे नक्कीच इथे काहीतरी वेगळं घडते. तिचं लक्ष त्या सुरांवर गेलं, ज्या गाण्याचं तिला नेहमीच वेड होतं. अवनी मनातच म्हणाली, हा मुलगा कोण आहे आणि इतक्या पावसात का वाजवत आहे ही धून? असं तिच्या मनामध्ये पटकन येऊन गेलं. ती पुढे गेली. दोघांचे डोळे भेटले. काही क्षण थांबले, जणू वेळ थांबली होती असं दोघांनाही जाणवलं. तेव्हा आर्यन हसला आणि म्हणाला, छत्री नाही का तुझ्याकडे? तेव्हा ती म्हणाली. अवनीने हलकं हसली आणि उत्तर दिलं, छत्री नव्हे, कोणीतरी पाहिजे जो पावसात साथ देईल. हे बोलणं सहज असलं तरी त्या वाक्यामध्ये काहीतरी वेगळं होतं. हलकीशी मस्करी, थोडं आकर्षण आणि अनोखं कनेक्शन असं दोघांनाही जाणवलं. दिवस गेले. कॉलेजमध्ये दोघं रोज भेटत गेले. कधी लायब्ररीमध्ये, तर कधी कॅन्टीनमध्ये, तर कधी फक्त नजरेतून संवाद. आर्यन तिच्यासाठी रोज काहीतरी लिहायचा आणि अवनी त्याच्या शब्दांमध्ये हरवून जायची. असं दोघांचं सुरू झालं. एका संध्याकाळी आर्यन म्हणाला, आज तुला काही दाखवायचं आहे, तू माझ्याबरोबर येशील का? तेव्हा ती हो म्हणाली. तो तिला शहराच्या एका टोकाला घेऊन गेला, म्हणजे एक जुना पूल होता आणि तिथे तो घेऊन गेला. तिथे हलका पाऊस पडत होता आणि सूर्य मावळतीकडे झुकला होता. आर्यनने गिटार बाहेर काढली आणि म्हणाला, हे गाणं तुझ्यासाठी आहे, कारण तू आलीस आणि माझ्या सगळ्या रिकाम्या नोट्सना अर्थ मिळाला. गाण्याचे सूर हवेत पसरले. हे सगळं ऐकून अवनीचे डोळे पाणावले, कारण हे तिला खूप छान वाटत होतं. ती म्हणाली, आर्यन, हे गाणं फक्त गाणं नाही, हे माझं उत्तर आहे. त्या क्षणी आर्यनने तिचा हात हातात धरला. पावसाचे थेंब त्यांच्या चेहऱ्यांवर पडत होते, पण त्यांच्या हृदयात एकच ऊब होती, ती म्हणजे प्रेमाची. कधी वाटलं नव्हतं पावसाचा आवाज इतका गोडही वाटू शकतो. अवनी हळूच म्हणाली. त्या क्षणी सगळं थांबलं आणि दोघंही एकमेकांकडे पाहत होते. फक्त पाऊस, गाणं आणि दोन प्रेमात पडलेली मनं. असा तिथे काही एकदम छान असं तयार झालेलं होतं आणि दोघंही खूप खुश होते. तर अशा प्रकारे आपली स्टोरी संपलेली आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हो, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण उद्या एका नवीन स्टोरी बरोबर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.